तोपर्यंत पटवर्धनही पोहोचत आलेलेच होते. ते म्हणले 2 मिनटं थांब रे होत खरं येतोच आहे मी बघतो. असू दे काय तयारीची असेल ते तू गरम करायला घेतली आहे का? अगदी टायरमध्ये नको टाकू रे, 4-2 दम तर देशील. होत म्हणला साहेब मी आणि तिला दम, तिनं आत्ताच मला बेल्ट आणि कॅप उतरवायची धमकी दिली. पटवर्धन विस्मयचकित झाले. फोन ठेवला. ड्रायव्हरला सांगितलं पटकन दे गाडी चौकीवर. चौकीवर आले, आत गेले. म्हणजे कुठे आहे मुलगी बसलेली? त्यांनी इंट्रोगेशन रूमकडे बोट दाखवलं. हे गेले इंट्रोगेशन रूममध्ये. आत तिनं असं वरपासून खालपर्यंत पटवर्धनांना न्याहाळलं. सो यू आर पटवर्धन. तू अश्विनी आहेस? हो. बस बस बस. अजून तुला अटक केलेली नाही, चौकशी करताच बोलवलं. अटक केल्यानंतर या शोभा मॅडम दाखवतील तुला टायर म्हणजे काय असतं, आम्ही सरळ कसं करतो लोकांना. ठरवलं तर वाचवतो देखील, ठरवलं तर पोचवतो देखील. आमचं काम आहे फक्त सत्याचं जाण करणं. सत्याच्या मागं आम्ही निश्चित उभं राहिलेलो असतो. लेक्चर बंद करा. मला लेक्चरची गरज नाही. बाय द वे मी कधी खोटं बोलत नाही, जे आहे ते सत्यच सांगते. तुम्ही पहिले मला इथं कशाला बोलवलं इथपासून सुरुवात आहे, आणि तुम्ही लेक्चर काय देताय? सांभाळून ठेवा तुमचे शब्द, तुम्हालाच उपयोगाला येतील कुठं तर. मला पहिले कळलं पाहिजे की माझ्याकडे तुमचं काम काय आहे. ॲज अ इन्स्पेक्टर कायद्याने मी कुठल्याही व्यक्तीला चौकशी करता ताब्यात घेऊ शकतो, बोलवू शकतो आणि त्याच्याकडे ॲज ए लॉयर इन्स्पेक्टर पटवर्धन मी फायनल इयर LLBला आहे. माझ्या माहितीनुसार कायद्याने मी स्वतःची वकिली करू शकते, अगदी माझ्याकडे डिग्री नसली तरी. आता तुम्हाला एखाद्या सनदशीर वकिलाचीच गरज असेल तर मला वाटतं दिवेच्या ओखेत क्रिमिनल केसचे मास्टर माइंड सर दिवेचा, बॅरिस्टर ॲडव्होकेट दिवेचा. फोन करू? बघा, सकाळी सकाळी तुम्ही केलेला फोन तर माझ्याकडे टेप आहेच. त्या फोननी आणि याच्यानुसार एका अबला नारीला दमदाटी करून चौकीवर बोलवणे एवढा तरी चार्ज तुमच्यावर सहज लागेल. समज देऊन सोडण्यातील पहिला गुन्हा म्हणून ती गोष्ट वेगळी, पण वर्दीला डाग लागेल. आणि एक सांगू का इन्स्पेक्टर तुम्हाला, व्हाईट ड्रेसवर एक काळा ठिपका जरी उठला ना, पडला ना, तर लोकांच्या नजरेला व्हाईट ड्रेस नाही येत, काळा ठिपका पहिले येतो. तुम्ही ठरवा कुठल्या पद्धतीनं जायचंय आणि काय काय करायचंय. अश्विनीला गरम करणारी अजून लेडी इन्स्पेक्टर तयार नाही झाली, तुम्ही तर कॉन्स्टेबल आणली आहे. उपयोग काय? चला तुमचा चार्ज काय सांगा मला. मी काय गुन्हा केला? का सकाळी सकाळी तुम्ही देवेशजींना कसे ओळखता? कसंही ओळखत असेल त्याच्याशी तुमचा संबंध?
तुम्ही फोनवर त्याला देऊ म्हणलात, म्हणजे तुमची आणि त्याची घनिष्ठ मैत्री असावी, नाही का? इन्स्पेक्टर, तुमच्या मिसेसनी किंवा खोतकरांनी मला फोन केला, मी जर तुमचा उल्लेख पॅट असा केला तर याचा अर्थ पटवर्धनांचे माझे काहीतरी रिलेशन्स आहेत असंच होतो का? ओळख, मैत्री, दोस्ती असू शकते. हा, मग मी तेच तुम्हाला विचारतो ना, तुमची ओळख, मैत्री, दोस्ती काय आहे? ही इज गुड फ्रेंड ऑफ माइन. वाक्य थोडंसं चुकलं, मी ते बरोबर करतो. ही वॉज गुड फ्रेंड ऑफ यू. अश्विनी रचकली, म्हणजे काय सांगताय? येस, ही इज नो मोर. आज सकाळी 8:30 वाजता ते त्यांचे ज्वेलरी शॉपच्या समोर उभे असताना त्यांना एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने 2 गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यावेळेला तिथं दुकान उघडत असलेल्या त्यांच्या असिस्टंटनी मला फोन करून कळवलं. मी तिथं पोचलो आणि त्यांचा फोन सहज चेक घेतला हातात तर सगळ्यात वरचा नंबर तुमचा होता, म्हणून तुम्हाला फोन लावला. त्याच्यावर तुम्ही उत्तर असं दिलं, हाय देवू, आज सकाळी सकाळी माझी आठवण. व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज. राईट राईट. मी अमान्य केलेलंच नाही आहे. ही इज माय फ्रेंड. आणि मित्र कधीतरी आपल्याला त्यांनी फोन केल्यानंतर आपण ह्याच पद्धतीनं रिॲक्ट होतो, नाही का? हा, मग पोलिसांची काही पद्धत वेगळी रिॲक्शनची असेल तर मला माहीत नाही. मी सर्वसाधारण जनरल लेडी आहे, तर आमच्यात असंच व्यक्त होतं. बाय द वे, कुणी घातल्या त्याला गोळ्या? तीच माहिती मला तुमच्याकडनं हवी आहे. ओ माय गॉड. अहो, त्याला गोळी घातली गेली तेव्हा मी झोपलेले होते. मला कसं कळणार की त्याला कोण आणि केव्हा गोळ्या घालणार आहे, की मी तिथं हजर राहायला पाहिजे? तुम्ही फोन केल्यानंतर मी तुम्हाला देवू म्हणून तुमचा उल्लेख केला, याचा अर्थ तो या भूतलावावर अस्तित्वात आहे अशीच खात्री माझी काल रात्री झोपण्यापूर्वी होती. उठल्या उठल्या फोनवर त्याचं नाव दिसलं, मी तसं बोलले. मग तो हयात नाहीये हे मला कसं कळणार? मॅडम, मी तुमच्याशी जनरल एन्क्वायरी करताना खूप सभ्यपणे वागतोय आणि तुम्ही तिरक्या जातात. रिअली इन्स्पेक्टर? एखाद्या पोरीला सकाळी सकाळी फोन करून धमकी देणे की तू चौकीवर येते का, मी तुला गाडी पाठवू. इथं आल्यानंतर खोतकरांना सांगणे की तिला इन्व्हेस्टिगेशन रूममध्ये घ्या, गरम करायला सुरुवात करा, मी येतो. हे कुठल्या सभ्यपणात येतं? ॲश म्हणतात मला. मी अशी कुणाच्या हातात सापडणारी नाही. सपोज मी जर खून केला असता ना, तर तुम्हाला तो खून मी केला हे कळायला 15 वर्ष लागली असती. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, लास्ट इयर BSLला मी क्रिमिनॉलॉजीमध्ये गोल्ड मेडल घेतलं आहे. युनिव्हर्सिटीत जाऊन चौकशी करा. मॅडम, मला तुम्ही सरळ उत्तर आणि माहिती देणार नसाल, मलाही वाकडा हात करून उत्तर घेता येतात. रिअली? ट्राय युअरसेल्फ. वाय नॉट? आय एम रेडी. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही 90% झालेल्या वकिलाबरोबर हे करता.
डील करताय. जर उद्या हीच गोष्ट मी बेंच समोर नेली, नुसते सस्पेंड नाही होणार, बढतर्फ व्हाल, बढतर्फ. नोकरी जाईल. हां, घरचं ठीक असेल तर ठीक आहे, नसेल तर वांदे होतील पोराबाळांच्या शिक्षणाचे. नीट विचार करा इन्स्पेक्टर. अजून तसे तुम्ही फार मोठे नाही वाटत आहे, 40च्या आसपास असाल. तेव्हा हा जो तारुण्याचा जोश आहे ना, तो उगाच माझ्यासारख्या समोर दाखवू नका. माझ्यासारखी जी आहे ना, ती तुमच्यासारख्या 100 जणांना पोचवून बसलेली असते. ओके.